डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या पाचगाव मध्ये नव्हे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे, आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, अख्ख्या जगाच्या पाठीवर, फक्त जगाच्या पाठीवर नव्हे, आज आकाशातल्या चमकत्या ताऱ्याला सुद्धा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. मराठवाड्यातल्या राजू शिंदे नामक नगरसेवकाच्या एका मागणीवरून अमेरिकेच्या इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेने ते नाव दिलेलं आहे. इतक्या मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे, पण बाबासाहेब कोण आहेत आणि बाबासाहेबांची जयंती का केली पाहिजे हे नैनाताईचा सत्कार ज्यावेळी तुम्ही केला त्यावेळी तुमच्या लक्षात आला असेल. ज्याला ज्याला खचल्यासारखं वाटतंय, ज्याला ज्याला पिचल्यासारखं वाटतंय, ज्याच्या काळजामध्ये लढण्याची उमेद संपून गेलेली आहे आणि ज्या प्रत्येकाला जिंदगीबद्दल शून्य भावना मनामध्ये तयार झालेल्या आहेत, अशा प्रत्येकाला पुन्हा जगण्यासाठी नव्याने प्रेरित करणारे जगाच्या पाठीवरचं जबरदस्त मोटिवेशन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून ज्याला ज्याला थांबल्यासारखं वाटतंय, ज्याला ज्याला जिंदगीमध्ये काही अर्थ वाटत नाही, देवाने मला काळे म्हणून जन्माला घातलं, देवाने मला अपंग म्हणून जन्माला घातलं, देवाने मला बुटका म्हणून जन्माला घातलं, माझ्या या जगण्यावर फक्त समोरची माणसं राहू द्या, माझी मित्रमंडळी राहू द्या, पण माझ्या घरातली माणसं सुद्धा जर माझ्यावर प्रेम करत नसतील आणि मला जर जीव द्यावा वाटत असेल, मला मरावं वाटत असेल, तर अशा प्रत्येक माणसासाठी एक मोटिवेशन म्हणजे 10 बाय 10च्या खोलीतनं लंडन पर्यंत प्रवास करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या प्रत्येकानं हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचण्याची गरज आहे. मुळात बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीत आणि ज्या देशामध्ये जन्माला आलेले आहेत, तो देश आणि ती परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर बाबासाहेब आंबेडकर किती उत्तुंग उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आज सांगलीपासून हा विक्रांत पाटील जर मराठवाड्यापर्यंत 300 किलोमीटरचं अंतर पार करून जात असेल आणि तिथं बाबासाहेबांच्यावर जर व्याख्यान देत असेल, माझ्या सांगलीपासून 1.5 तासाचा प्रवास करत तब्बल 80 किलोमीटरचं अंतर पार करून तुमच्या कोल्हापूर पर्यंत जर मी येत असेल, तर एक लक्षात घ्या, या विक्रांत पाटलाचा बाप कोणीतरी आमदार आहे, खासदार आहे, ग्रामपंचायत मेंबर आहे म्हणून नव्हे, गेली 20 वर्ष झाली माझा बाप दुसऱ्याच्या शेतात हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, पण हा विक्रांत पाटील बाबासाहेबांच्या निमित्तानं प्रबोधन करत महाराष्ट्र का पिंजून काढतोय. कारण या विक्रांत पाटलाच्या काळजात कोरला गेलाय जय भीम नावाचा, आणि म्हणून हा विक्रांत पाटील महाराष्ट्र पिंजून काढतोय. लक्षात ठेवा. म्हणजे बाबासाहेबांच्याकडे बघताना जातीच्या धर्माच्या चष्म्यात आपल्याला बघून अजिबात चालणार नाही. ज्या प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांचा जन्म झालाय ती परिस्थिती आपण लक्षात घ्या. अशा काळात बाबासाहेबांचा जन्म झालाय की त्या काळात इथल्या जात व्यवस्थेने काही नियम केले होते. त्यातला पहिला नियम होता की कुठल्याही या देशातल्या शोषितानं, विशेषतः अस्पृश्याने स्वतःच्या पायामध्ये साधे बूट सुद्धा घालता कामा नयेत, हातामध्ये घड्याळ घालता कामा नये, गळ्यामध्ये टाय घालता कामा नये, कसलाच असा चकचकीत पोशाख घालता कामा नये की ज्यामुळे समोरच्या माणसावर प्रभाव पडेल. पण बाबासाहेबांनी स्वतः सूट बूट टाय सगळं परिधान केलं आणि स्वतःच्या सगळ्या समाज बांधवांना तसं करायला भाग पाडलं. जरा माहिती घ्या, बाबासाहेबांचे त्या काळातले पायातले बूट जगातल्या सर्वोत्तम बुटांपैकी एक होते. बाबासाहेबांच्या हातातलं घड्याळ त्या काळातलं युरोपियन स्टाईलचं घड्याळ आहे. बाबासाहेब इतक्या छान पद्धतीने घालायचा की आतला शर्ट कोटाच्या बाहेर व्यवस्थित दिसला पाहिजे आणि त्याच्यावरती टाय मस्तपैकी शोभून दिसला पाहिजे. एका काळात एका पेनची किंमत तब्बल 200 रुपये आहे. आता आपण 2 रुपयाचा 5 रुपयाचा यूज अँड थ्रोचा पेन वापरतो. त्या काळात बाबासाहेब 200 रुपयाचा पेन वापरत होते. म्हणजे ज्यावेळी सिडेनहॅम कॉलेजला बाबासाहेब प्राध्यापक म्हणून काम करत होते ना, त्यांचा पहिला पगार आलाय महिन्याचा 900 रुपये. घरी आले, बायकोकडे रमाईकडे पगार दिला आणि बायकोला सांगितलं जा पहिल्यांदा बाजारात घरातल्या सगळ्या माणसांना चांगली कपडे घेऊन ये. बायको रमाई एवढी तयारीची आहे, बाजारात गेली आणि अख्खी बैलगाडी भरून कपडे घेऊन आले. बाबासाहेब सांगत होते एक वेळ पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पोट खपाटीला गेली तरी चालतील, दारिद्र्याच्या खाईत आपल्या सगळ्या पिढ्या होरपळून निघाल्या तरी चालतील, पण आपली गरिबी समोरच्या माणसाला दिसली नाही पाहिजे. गरिबी दाखवण्याची आणि प्रदर्शन करायची गोष्ट नाही, गरिबीवर मात करायची आपल्याला. म्हणून समोरच्या माणसाला आपली गरिबी अजिबात दिसली नाही पाहिजे, त्याच्यासाठी अंगावरती चांगली चकचकीत कपडे घालायचे. बाबासाहेबांचा त्या काळातला पोशाख इतका जबरदस्त आहे की एक अभ्यासक असं सांगतात, तत्कालीन भारताच्या राजकारणात 3च व्यक्ती आहेत जे स्वतः अप टू डेट राहत आहेत. 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण फरक असा आहे, त्यातले पहिले जे 2 आहेत चांगल्या सुख वस्तू कुटुंबातले आहेत, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली माणसं आहेत. पण बाबासाहेब आंबेडकर 18 विश्व दारिद्र्याच्या खाईत जन्माला आलेले आहेत, तरी सुद्धा त्या दोघांच्या यादीत तत्कालीन भारताच्या राजकारणात त्यांचं नाव येते. अप टू डेट राहत आहेत. अजिबात आपली गरिबी दाखवायची नाही, अजिबात गरीब बनवून खचायचं नाही.
मी गरीब म्हणून जन्माला आलो तर अजिबात गरीब म्हणून मरणार नाही. हा बाबासाहेबांचा ध्यास फक्त इथल्या बौद्ध समाजामध्ये नव्हे साहेब, तर अखंड जगाच्या पाठीवरती जो जो शोषित आहे, जो जो गरीब आहे, ज्याला ज्याला खचल्यासारखं वाटतंय, त्या प्रत्येकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जबरदस्त मोटिवेशन आहेत. लक्षात ठेवा. बाबासाहेब ज्यावेळी गोलमेज परिषद पार करून आलेले ते पहिल्यांदा बापूजींची भेट घ्यायला गेले, म्हणजे महात्मा गांधींची भेट घ्यायला गेले. आणि तिथं गेल्यानंतर महात्मा गांधी म्हटले, या बाबासाहेब, तिकडे लंडनला गोलमेज परिषदेला गेल्यानंतर तुमची प्रकृती ठीक नव्हती, तुम्ही आजारी होता असं मी ऐकलंय, खरं आहे का? बाबासाहेब म्हटले, माझ्या प्रकृतीची चिंता तुम्ही सोडून द्या, पण मला सांगा, माझ्या अस्पृश्य समाजाबद्दल, माझ्या शोषित समाजाबद्दल तुमची आणि तुमच्या काँग्रेसची काय भूमिका आहे? त्यावेळी गांधी म्हणतायत, अहो, तुमच्या समाजासाठी आणि या देशामध्ये अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी मी माझ्या जवळचे तब्बल 20 लाख रुपये खर्च केलेले आहेत. बाबासाहेब म्हणतायत, अहो बापूजी, तेवढे 20 लाख रुपये जर मला दिले असते ना, तर मी माझा समाज कुठे घेऊन गेलो असतो. पुढे गांधी म्हणतायत, मग बाबासाहेब मी काहीच केलं नाही असं म्हणायचंय का? बाबासाहेब म्हटले, अहो तुम्ही तुमच्या काँग्रेसच्या प्रत्येक सभासदाला, काँग्रेस म्हणजे पक्ष म्हणून कोण घेऊन आता बरं, तुमच्या गावात आहे का काँग्रेस? असेल तर असू द्या. काँग्रेस त्या देशात त्या काळातली राष्ट्रीय चळवळ आहे. या देशातला पहिला पक्ष आहे, 28 डिसेंबर 1885चा, बरं का? ते राष्ट्रीय चळवळ आहे. आणि ते गांधींच्या त्या काँग्रेसला सांगतायतच की तुमच्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही खादी कपडे घालायचं कंपल्शन केलं, पण बापूजी, कुठल्या तुमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तुम्ही असं नाही सांगितलं की एखाद्या अस्पृश्य समाजाच्या घरात जावा, तिथल्या एखाद्या पोराला सोबत घ्या, स्वतःच्या घरात आणून ठेवा आणि त्याला मोफत शिक्षण द्या. तुम्ही कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला असं नाही सांगितलं, एखाद्या अस्पृश्य समाजाच्या घरात जावा, तिथल्या एका स्त्रीला सोबत घ्या आणि आपल्या घरामध्ये मोलकरणीचं काम द्या, असं नाही सांगितलं. अस्पृश्यता निर्मूलनाची अट घातली नाही, उलट तुम्ही काय सांगितलं की तुम्ही खादी कपडे घातले पाहिजेत. त्याने काय निष्पन्न होणार आहे? मग बाबासाहेबांना परत गांधी म्हणतायत, अहो अजिबात आक्रोश करू नका, असं एवढं तापायची काय गरज आहे? ही मायभूमी तुमचीच आहे बाबासाहेब. त्यावेळी बाबासाहेब बापूजींना ओरडून सांगतायत, अहो कुणाची मायभूमी, कसली मायभूमी? ज्या मायभूमीवर हजारो वर्ष कोऱ्या कुत्र्यांना माता टेकायला तुम्ही जागा दिली ना, तिथं आमच्यासारख्या जिवंत हाडामासाच्या माणसांना साधा पाय ठेवायला सुद्धा तुम्ही जागा शिल्लक ठेवली नाही. कुणाच्या मायभूमीबद्दल बोलताय तुम्ही, सांगा? बापूजी म्हटले, बाबासाहेब, तुमच्या फक्त राखीव जागांना माझा विरोध आहे. बाबासाहेब म्हटले, बरं झालं बापूजी, तुम्ही तुमच्या मनातली मळमळ ओकून टाकली, येतो मी असं सांगून तडका फडकी निघून गेले. आता बाबासाहेब ज्यावेळी निघून गेले, त्यावेळी बापूजी त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रभाशंकर पट्टणीला असं सांगतायत, प्रभाशंकर, खरं सांगतो, हा माझ्याजवळ अगदी बऱ्याच वेळापासून चर्चा करत असलेला, माझ्यासोबत वाद घालत असलेला हा माणूस ब्राह्मण आहे, किती विद्वान आहे, किती प्रकांड पांडित्य आहे त्याच्याकडे. प्रभाशंकर म्हटले, बापूजी तुम्ही नक्की ह्या देशातच राहताय का? तुमच्यासोबत 2 तास चर्चा करत असलेला आणि तुमच्यासोबत वाद घालत असलेला हा माणूस जन्माने ब्राह्मण नाही, तो अस्पृश्य आहे. बापूजी म्हटले, अरे एवढं प्रकांड पांडित्य, एवढा विद्वान, अस्पृश्य समाजातला माणूस कसं काय? खरं सांगतो प्रभाशंकर, या माणसाशी 2 हात करणं वाटतं तितकं सोपं नाही. कोण सांगते? राष्ट्रपिता म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते महात्मा गांधी सांगतात. म्हणजे जात व्यवस्थेचा पहिला नियम त्या काळात धुडकावलाय बाबासाहेबांनी, चकचकीत कपडे अंगावरती घातलेले आहेत. दुसरा नियम जात व्यवस्थेने केलेला आहे, या देशातला कुठलाही जात व्यवस्थेचा ठेकेदार समोरून रस्त्यातून चालत आला तर या देशातल्या तमाम शोषितांनी, विशेषतः अस्पृश्याने, त्या जात व्यवस्थेच्या ठेकेदाराला कमरेत वाकून नमस्कार घालावा. बाबासाहेबांनी वाकून नमस्कार तर सोडा, पण त्या काळात अख्ख्या जात व्यवस्थेच्या कंबरड्यावर लाथ घालायचं काम हे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. पुढचा नियम केला होता, या देशातल्या कुठल्याही शोषितांना, विशेषतः अस्पृश्य, स्वतःच्या पोटाला जन्माला आलेल्या पोरांची नावं तुच्छतादर्शक ठेवायची, ज्यातून पराक्रम आणि शौर्य व्यक्त होईल अशी नावं ठेवायची नाही. म्हणजे तुमच्या पाचगावच्या भाषेत पप्प्या, दगड्या, धोंड्या अशी नावं ठेवायची. कारण त्या पप्प्या काही विशेष काही करू शकत नाही, त्याच्या आईबापाला सुद्धा माहित असते, आणि त्या पप्प्याला बी माहित असते आपण काय आपल्या नावाप्रमाणेच राहणार आहे, विशेष काही करणार नाही. पण त्या पप्प्याचे मित्र बी एवढं वात्रट असते, तुम्हाला सांगतो, पप्प्याचं लग्न जरी ठरलं तरी लग्न मंडपात भागदर जातात आणि बायकोच्या समोरच त्याला म्हणतात, पप्प्या विश यू हॅपी मॅरिड लाईफ. तेव्हा बायकोला कळतंय, अरे माझ्यासाठी नवरोब आहे, पण आजच्या गावासाठी हो पप्प्या आहे, कसलं गळ्यात बांधलंय. म्हणजे पप्प्या, दगड्या, धोंड्या अशी कसली माणसं असतात, अजिबात कर्तबगारी नसते. असं त्या काळात जात व्यवस्थेला वाटलं आणि आजही गावागावामध्ये पप्प्या, दगड्या, धोंड्यांची ती अवस्था आहे. पण बाबासाहेबांनी तत्कालीन जात व्यवस्थेच्या नाकावर टिचून स्वतःच्या एका पोराचं नाव ठेवलंय यशवंत आणि दुसऱ्याचं नाव ठेवलंय राजरत्न, ज्याचं लहानपणी निधन झालं. पुढचा नियम असा केला होता की या देशातल्या कुठल्याही शोषिताने स्वतःच्या घरावर साधी कौलारू सुद्धा घालता कामा नये. आज बघितलं इथं तुम्ही जी लाइटिंग लावलेली आहे, एवढी मोठी बिल्डिंग, अरे बिल्डिंग सोडा, स्वतःच्या घरावर साधी कौलारू सुद्धा घालता कामा नये. बाबासाहेबांनी महाराष्ट्रात सोडा,
देशात सोडा, ज्यांनी तुमच्या माझ्यावर 150 वर्ष राज्य केलं ना, त्या इंग्लंडमध्ये जाऊन लंडन मध्ये किंग हेनरी रोडवर 2050 चौरस फुटाच्या 3 मजली इमारतीत बाबासाहेब आंबेडकर राहिले. 3 मजली इमारतीत. आजही तिथे जाऊन जर बघितलं ना लंडन मध्ये, तर त्याच्यावरती लिहिलंय सामाजिक न्यायाचे भारतीय शिलेदार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी 1921-22 साली या ठिकाणी वास्तव्य केलं. 2015-16 महाराष्ट्र शासनाने ती इमारत आपल्या ताब्यात घेतली, म्हणजे उचलून नाही आणली. त्याचे हक्क आणि अधिकार आपल्याकडे घेतलेले आहेत. हे सगळं त्या काळाच्या जात व्यवस्थेच्या नाकावर पिचून बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलंय. पण तरी वाटतं बाबासाहेब आंबेडकर कोण? अहो, मी माझ्या गाडीमध्ये परवा बुद्ध आणि धम्म ग्रंथ ठेवला होता तिकडे त्या धाराशिवला जाताना. वाशी तालुक्यात आम्ही पोहोचलो आणि तिथं गाडीच्या काचेतनं पाठीमागणे एकानं बघितलं बुद्ध आणि धम्म, आणि मी गाडीतनं उतरल्याबरोबर मला एक जण म्हटला, साहेब तुम्ही जय भीम वाले का? अरे बाबा म्हटलं, जय भीम वाला म्हणजे कोण? कांबळे फाळके? जय भीम वाला म्हणजे कोण? जो बौद्ध आहे तो? जय भीम वाला तो आहे. एक लक्षात घ्या, ज्याला बाबासाहेब 1% सुद्धा माहित नाही त्याने लक्षात घ्यायचं, जय भीम वाला तो आहे ज्याला स्वतःवर झालेल्या अन्यायाची चिड आहे. जो प्रत्येक अन्यायाच्या छतावर पाय रोवून उभा राहतो ना, तो प्रत्येक जण जय भीम आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जय भीम हा यशाचा पासवर्ड आहे. जय भीम अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद आहे. जय भीम प्रत्येक शोषिताच्या काळजात पेरलं गेलेलं धाडस आहे. त्यामुळे जय भीम म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांचा विधिमंडळावरचा पहिला मोर्चा बौद्धांसाठी नाही, मातंगांसाठी नाही, आदिवासींसाठी नाही, मराठ्यांसाठी नाही, मुस्लिमांसाठी नाही, पहिला मोर्चा हा शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला. तुम्ही जरा माहिती घ्या की 16व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे आदिलशहानं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 गावांमध्ये खोती पद्धत सुरू केलेली होती. ही खोती पद्धत म्हणजे कडकनाथ आणि खोत असा विषय नाही. अनेकांना खोत म्हणजे त्या खोतावर बोलायला आले का असं वाटत, तर तसलं नाही. ती खोती पद्धत वेगळी होती आणि त्या खोतानं कुळांची नेमणूक जमिनीमध्ये केलेली होती. कुळ म्हणजे त्या काळात शेतीमध्ये राबणारे सगळे शेतकरी आणि शेतमजूर होते. आता कुळ त्या ठिकाणी नेमलेले आहेत, पण ते खोत कुळांकडून कबुलायत लिहून घ्यायचे. कबुलायत म्हणजे आपल्या भाषेमध्ये नोटरी असेल किंवा 100चा बॉन्ड असेल त्याच्यावर ते लिहून घ्यायचे की अहोरात्र तुम्ही काबड कष्टी करायचं आहे. आणि त्या कबुलायत मध्ये एक जाचक आहे ती तुम्हाला सगळ्याला मान्य करावी लागेल. ती जाचक म्हणजे वेठबिगारी. वेठबिगारी म्हणजे आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांना कदाचित माहित असेल की कमी पगारात आणि कमी मोबदल्यामध्ये जास्त काळ त्या समोरच्या माणसाला राबवून घ्यायचं. त्या ठिकाणी ती खोटी पद्धत चालू आहे आणि मग जाती धर्माचा समाज त्या ठिकाणी आहे. आणि पहिला संप कोकणामध्ये सुरू झालाय. त्या शेतकऱ्यांच्यासाठी पहिला संघ काढलाय. त्या संघाचं नाव आहे कोकण प्रांत शेतकरी संघ. त्या संघाचं नेतृत्व केलंय नारायण नागू पाटील यांनी. पुढे त्यांच्यासोबत भाई पुरोळेकर आलेले आहेत, अनंतराव चित्रे आलेले आहेत आणि एका व्यक्तीचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चरी गावात मोठा शेतकरी मेळावा भरला आणि आता जरा माहिती घ्या, जेवढे शेतकरी संप तुमच्या भागात झाले असतील, महाराष्ट्रात देशात आणि जगात झाले असतील ना, त्या संपामध्ये एका संपाचं नाव येतं 1934 पासून 1939 पर्यंत तब्बल 7 वर्ष जगाच्या पाठीवर प्रदीर्घ काळ चाललेला एकमेव शेतकऱ्यांचा संप म्हणजे कोकणातला शेतकऱ्यांचा संप आहे. आणि त्या चरी गावात शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तमाम शेतकऱ्यांनी एका मार्गदर्शकाला बोलावलंय. तो मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. 14 गावात जंगी स्वागत त्यांचं केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी विधिमंडळात बिल मांडलंय खोती पद्धत निर्मूलन झाली पाहिजे. बरोबर 1 वर्षात निर्मूलन झाली आणि कोकणातली 1,22,860 एकर जमीन खोती पद्धतीतून मुक्त झालेली आहे. 1 गुंठा सुद्धा ज्याच्याकडे जागा नाही त्या महामानवानं 1,22,860 एकर जमीन मुक्त केलेली आहे. बाबासाहेबांचं त्या काळातलं एक स्टेटमेंट आहे, मला तुम्ही कायदा मंत्री बनवण्यापेक्षा मला या देशाचं कृषी मंत्री बनवा. मला शेतकऱ्यांच्यासाठी काम करायला जास्त आवडेल. 4-6 साली ते सांगतात उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना हमी भाव द्या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या आधी सांगितलंय या देशामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर हमी भाव आधारित हमी भाव द्या. पुढे बाबासाहेब असं सांगतायत की शेतकऱ्याकडे जर 2 पोरं असतील तर एकच पोरग शेतामध्ये ठेवा आणि दुसरं पोरग तुम्ही कुठं पाठवा तर बाजारात पाठवा. म्हणजे शेतकऱ्याची नजर एका वेळी 3 ठिकाणी असली पाहिजे, एक बाजारात, दुसरी शिवारात आणि तिसरी राजकारणात. अनेकांना वाटते राजकारणाच्या अजिबात नादाला लागायचं नाही. असं जर तुम्हाला वाटलं असतं तर सगळी राजकारणाची मंडळी स्टेजवर बसवली असती का तुम्ही? अहो ह्याच्याशिवाय काहीच चालत नाही. काही जर म्हणत असते आपलं भलं आपलं काम भलं, इकडे वळून बघायचं नाही, राजकारण लय वाईट असते, लय वंगळ क्षेत्र असते. अरे बाबा तुझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळी पॉलिसी या देशामध्ये एका क्षेत्रामध्ये ठरवली जाते. त्या क्षेत्राचं नाव आहे राजकारण. अहो आमची आता ती नैनाताई महसूल सहाय्यक झाली, पण समजा राजकारण्यांनी निर्णय घेतला पुढची 4 वर्ष भरतीच काढायची नाही, किती रात्रंदिवस आदळ आपण केली, डोकं आपटून घेतलं ना अभ्यास केला तर काय फरक पडणार आहे का?
पण राजकारण्यांनी मनावर घेतलं तर सगळं होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची नजर एका चुळीत 3 ठिकाणी, एक शिवारात, दुसरी बाजारात आणि तिसरी राजकारणात असली पाहिजे. राजकारणाशिवाय गत्यंतर नाही, राजकारणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा फुटला म्हणजे या देशामध्ये बाबासाहेब संपत नाहीत. जगाच्या मातीमध्ये, जगाच्या कणात रुजले, जगाच्या कणात पेरले गेलेत बाबासाहेब आंबेडकर. त्यातलं पहिलं तुम्हाला सांगतो, न्यूयॉर्क मध्ये यॉर्क युनिव्हर्सिटी आहे. यॉर्क युनिव्हर्सिटीच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला सर्वोच्च पुतळा आहे. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या समोर 13 एकर जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या समोर, आणि त्याच कोलंबिया युनिव्हर्सिटीने एक यादी जाहीर केली, कोलंबिया अहेड ऑफ देअर टाइम. ही जगातल्या सर्वोच्च विद्यार्थ्यांची यादी आहे. त्या यादीमध्ये एकमेव भारतीय विद्यार्थ्याचं नाव आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ते सुद्धा नुकतं नाव नाही, पहिल्या क्रमांकावर नाव आहे. ऑस्ट्रेलियातले सगळ्यात मोठं राष्ट्रीय विद्यापीठ म्हणजे मेलबर्न युनिव्हर्सिटी. त्या मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. भीमराव आंबेडकर हा शब्द काही साधा नाही. भीमराव मधला भीक नहीं मांगना, मग महलों में रहना, राज करना, वो वक्त का सदुपयोग करना. आंबेडकर मधला अंधविश्वास में न रहना, बेघर किसी को मत होने देना, डट कर सामना करना, कला में निपुण रहना और रहन सहन का ध्यान रखना. मतलब भीमराव आंबेडकर. साधा शब्द नाही, साधं नाव नाही. एवढ्या उंचीवर पोहोचलेले व्यक्तिमत्व. प्रत्येक आई बापाची अशी इच्छा असते, माझ्या पोरानं, माझ्या पोरीनं माझं नाव काढावं, समाजामध्ये इतकं मोठं व्हावं की भाऊकीनं नाव काढावं, पाहुण्या रावळ्याने नाव काढावं, त्याच्या मित्रांनी नाव काढावं. आणि त्यालाही वाटत असतं आपल्या आई बापाच्या डोळ्यातलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्याच्या पलीकडे तर त्याची उंची वाढत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांची उंची, मध्य प्रदेशातल्या महूतला जन्म, महाराष्ट्रामध्ये सगळा कार्यकाळ, आणि त्यांची उंची जागतिक पटलावरती वाढते. किती मोठं व्हायचं असतं त्याला सुद्धा मर्यादा असते. या जपान देशातली बुराको जमात आदर्श कोणाला म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. युरोप खंडात हंगेरी नावाचा देश आहे. त्या हंगेरी देशात रोमा नावाची जमात आहे. त्या जमातीचा यानोस ओर्सोस नावाचा नेता आहे. तो नेता त्याच्या चळवळीचा आधार आणि आदर्श जर कोणाला मानत असेल तर त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठं आदर्श मानताय? मग इथं आपण का नाही मानलं पाहिजे? पण महिलांना सगळ्या धन्यवाद एवढ्यासाठी दिले पाहिजे. 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तुझ्या जीव रंगलापासून जीव झाला येडापिसापर्यंत सगळ्या मालिकांवर पाणी ओतून ते इथं आलेले आहेत. बरोबर आहे का? त्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आता जरा परिस्थिती बरी आहे. एक काळ असा होता 10-15 वर्षापूर्वीपर्यंत आमची आई टीव्हीच्या पुढे बसायची राव, आणि टीव्हीवर एकच बाई यायची, अलका कोबल नावाची. ती आली की ती हसतच नव्हती कधी, डायरेक्ट रडायला चालू करायची. ती रडली की आमची आई घरात मोठ्यानं रडायची. आईला म्हटलं, अगं टीव्हीच्या पुढे बसून का रडायला लागले असतो? आपण टीव्हीला महिन्याचा रिचार्ज 600 रुपयाचा करतोय, फुकट कशाला घालवत्या? चांगला आनंद घे म्हटलं त्यात, कपिल शर्माचा शो बघ. तर आई म्हटली, काही नाही रे बाबा, ती टीव्हीतली बाहेर रडायला लागली म्हणून मला जरा डोळा आवरणं. आईला म्हटले, बघ ती टीव्हीतली बाहेर रडायला पैसे घेतात, तू फुकट का रडत्या सांग? त्या अलका कोबलने या महाराष्ट्रातल्या आया बाया इतक्या रडवल्या की आता तिच्या पुढच्या 10 पिढ्या हसत जगू शकतात का नाही? अहो, ते रडायला डोळ्यात ग्लिसरीन ओततात, तरी आम्हाला ग्लिसरीन ओतल्याशिवाय नुकतं अलका कोबलचं रडणं बघितलं तरी आम्हाला रडू येत. आता टीव्ही बघायला सुद्धा कोण मोकळं नाही. का बघताय तुम्ही टीव्ही? बघताय का? टीव्हीचं फुल फॉर्म काय? टीव्ही म्हणजे काय? शिकलाय ना सगळे तुम्ही? टेलिव्हिजन. हा, तिच्यासाठी टाळ्या वाजवा. टेलिव्हिजन. ती मागापासून दांगा करते, त्याने तेवढंच ऐकलं. टेलिव्हिजन. टीव्ही म्हणजे टेलिव्हिजन नाही हो. कुठल्या शाळेत शिकलाय तुम्ही? टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळ. ताबडतोब वाटोळ करणारे यंत्र म्हणजे टीव्ही आहे, लक्षात ठेवा. टीव्हीवर काय असते जास्तीत जास्त? एखादा नट येतो, एखादी नटी येते, नटी नटाला विचारते, मेरे राजा तू मेरे लिए क्या कर सकते हो? ते नट अजिबात सेकंदाचा विचार करत नाही. ती नटीच्या प्रेमात असते, ती डायरेक्ट म्हणते, मेरी जान तेरे लिए मैं सारी दुनिया को आग लगा सकता हूं. लाव आग आणि दोघंच पृथ्वी तलावर राहा. हे की नाही? काय विशेष नसतं. आता टीव्ही जरा मागे पडायला लागले. आता सगळे अँड्रॉइडचे मोबाईल आहेत हातात. बरोबर आहे का? मग झुके का नाही साला, भोकीत टिंगूळ, गुलीगत धोका. बाई पागल झालाय का? काय हा प्रकार? हे महाराष्ट्र सगळं असंच आहे. अहो, मी इथं आल्याबरोबर बघितलं सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. म्हटलं थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होईल. पण ती चूक साहेब तुमची आहे. खुर्च्या भरल्या नाही, ही चूक तुमची एवढ्यासाठी की तुम्ही विक्रांत पाटलाला बोलवायला नाही पाहिजे. गौतमी पाटील एवढी फेमस आहे, तिला बोलवायचं. चौकात उभा राहायला जागा मिळाली असते का सांगा? तुमच्या इकडच्या आजूबाजूची घरांवरची कौलं फुटली असती, पत्र सुद्धा शिल्लक राहिलं नसतं. आता गौतमी पाटील बी गायब झाली. आता आली सायली पाटील. आता पण आणखी कोणतरी एक आलेलं आहे. आता एवढी वाईट अवस्था आहे तुम्हाला सांगतो. पोरगी साधी नांदायला गेली तरी पोरगीचा बाप त्या जावयाला काय सांगतो माहिती आहे? जावई बापू जरा सांभाळून घ्या. तर ते जावई बापू म्हणतात, अजिबात काळजी करू नका, ती खुशीत असते लग्न झाले म्हणून. अजिबात काळजी करू नका, तुमच्या पोरगीला गुलाबाच्या फुलासारखे ठेवतो बघा. सासरे म्हणते, तसं नको, तुम्ही जरा सांभाळून राहा म्हटलं.
त्याला माहित आहे पोरगी आपली काय पराक्रम आहे, काय शौर्यश आले. आणि ती पोरगी नांदायला गेली की तिला अजिबात कोणी दमवत नाही. आता काय पूर्वीसारख्या सासवा गॅसच्या भडक्यात मारत नाही त्यांना. त्या अलका कुबलचं चित्रपट तेवढंच होत, त्याच्यानंतर ती बंद झाले. ती नांदायला घरात आली की सासू तिला म्हणते, सोनबाई स्वयंपाक मी करते, धुणं धुते, सगळं मी करते, तू फक्त हा रिमोट घ्यायचा टीव्हीच्या पुढे बसून राहायचं. हो का, टाळ्याच वाजवल्या त्यांनी. खरंय नाही, खरंय, म्हणजे मी काही खोटं बोलत नाही. बरं ती घरात गेली की एवढे टीव्हीच्या पुढे बसते, तुम्हाला सांगतो एवढे टीव्हीच्या पुढे, टीव्ही बघत बघत ती रील स्टार बनते. तिची पहिली रील व्हायरल होते कच्च्या बदामवरची. ती रील व्हायरल झाली की तिकडे मम्मा बघते आणि मम्मा खाली कमेंट काय देते माहिती का, बेटा कीप इट अप. ती बेटा किती कीप इट अप करते. साडीपासून चालू झालेला प्रवास तुमच्या पोरीचा मग काश्मीर युगातल्या बाईपर्यंत जाऊन पोहोचत असेल तर काय पोरगी कमावत, तरी तिला आनंद वाटत होतो. माझी पोरगी रील स्टार बनल्या, सगळ्या गावाला ओरडून सांगते. अगं रील स्टार नव्हतं, ती कलेला कार बनल्या. ती काय कलाकार आहे का? कुठल्या रील स्टार मध्ये आम्ही अडकलोय? तुम्हाला एक पहिला पुष्पा आला त्यावेळी पुष्पानं आम्हाला सांगितलं झुकेगा नाही साला. अहो महाराष्ट्रातल्या एका 10वीच्या पोरानं पेपरला लिहिलं, मग पेपर नाही लिखेगा साला. मास्तरने शेरा मारला, मै बी मार्क नाही द्या साला. हे पुष्पा आम्हाला आवडतंय. दुसरा आता पुष्पा आला परत, ते चंदन तस्करी करतंय, गुंडगिरी करतंय, बायकोच्या सांगण्यावर सीएम पदाची खुर्ची बदलतंय. शक्य आहे का हो? ती सरपंच मॅडम माहिती आहे का? आता समजा तुमच्या मिस्टरांनी सांगितलं खुर्ची आपल्याला ही बदलायची आणि भास आता सरपंच पद किती दिवस भोगायचं, आता पंचायत समिती सदस्य जरा होऊया. शक्य आहे का ते? शक्य नाही ना. ते म्हणतात सीएम पदाची खुर्ची बायकोच्या सांगण्यावर बदल. पण आम्हाला नाही आठवत, लाखांचं सैन्य समोर असताना सुद्धा औरंगजेबाच्या समोर जो झुकला नव्हता, पाठीचा काना ताट करून जो उभा होता, ते छत्रपती संभाजी महाराज दिसले नाही. आजची जात व्यवस्था बरोबर नसते छताडावर थया थया, तरी सुद्धा त्या जात व्यवस्थेच्या छताडावर ठामपणाने उभा राहून अख्ख्या जगातल्या शोषितांना जो माणूस साथ घालतोय पाठीचा काना ताट ठेवून, ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आम्हाला आठवले नाही? आम्हाला झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा आठवतो. या सगळ्या दुनियेतनं बाहेर आलं पाहिजे. पनवेलला साहेब मागच्या वर्षी ऑल इंडिया फूड कॉर्पोरेशनच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विभागाने माझं व्याख्यान आयोजित केलं होतं. तिथे गेलो आणि त्या पनवेलकरांना आठवण करून दिली. त्याच पनवेलमध्ये एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाडी निघालेली आहे. बाबासाहेबांच्या सोबत स्वतः ऍडव्होकेट गडकरी आहेत. गाडी तिथून निघाल्यानंतर बाबासाहेब सांगतायत पनवेलच्या समोरच्या नाक्यावरती समोर एक चांगली चहाची टपरी आहे, भजी चांगली मिळतात, तिथं भजी आपण खायची मग पुढे जायचं. बाबासाहेबांची गाडी तिथं थांबली, ऍडव्होकेट गडकरी गाडीतनं खाली उतरले, त्या टपरीवरती गेले आणि त्या टपरी मालकाला म्हटले समोरची गाडी उभी आहे ना त्यात स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसलेत, त्यांच्यासाठी चांगली चविष्ट भजीची प्लेट पहिल्यांदा तयार करून द्या. बाबासाहेबांना भजी लई आवडतात. आता ऍडव्होकेट गडकरी सांगतात त्यांना, त्या हॉटेलच्या मालकानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकलंय, त्याच्यात तळ पाय जग मस्तकात गेले आणि तो म्हणतोय अरे या माणसाला मी माझ्या हॉटेलमधली भजी काय पण साधं पाणी सुद्धा देऊ शकत नाही. ऍडव्होकेट गडकरींना वाईट वाटलं, खाली मान घालून गाडीपर्यंत आले. बाबासाहेबांच्या कानामध्ये ते शब्द घुमत होते, घळ 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 घळ, डोळ्यातनं त्यांचे अश्रू वगायला लागले. आणि त्यांच्या गाडीच्या बाजूला त्या काळात पनवेल मधल्या सगळ्या हॉटेलला लाकडं पुरवणारा एक लाकूड तोड्या होता, त्याच्या कानावर ते वाक्य पडले आणि लाकूड तोड्या बाबासाहेबांच्या गाडीजवळ पळत पळत गेला. बाबासाहेबांना काय म्हणतोय, बाबासाहेब अजिबात काळजी करू नका, तुम्हाला या माणसाने पाणी सुद्धा दिलं नाही हो. अहो जगाला कळलं तुम्ही, पण आमच्या देशाला तुम्ही कळला नाही. बाबासाहेब अजिबात काळजी करायची नाही, अजिबात चिंता करायची नाही. इथनं जवळच माझं घर आहे, पळत पळत जातो, पळत पळत माघार येतो. बाबासाहेब माझ्या घरातलं आणि माझ्या मडक्यातलं पाणी पिल्याशिवाय तुम्ही आता पुढे जायचं नाही. पण बाबासाहेबांच्या डोळ्यातनं पाणी काही थांबलं नाही. त्या लाकूड तोड्याला काही उत्तर दिलं नाही. लाकूड तोड्या बोलत बोलतच घराकडे पळत गेला. त्याने घरातलं पाण्याचं मडकं घेतलं आणि पळत पळत त्या गाडीजवळ आला. गाडीजवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं अरे बाबासाहेबांची गाडी धुळा उठवत पुढच्या मार्गाला निघून गेलेली आहे. त्या लाकूड तोड्याला वाटलं बाबासाहेबांची गाडी पुढे पुण्याला गेली असेल, मुंबईला गेली असेल, पुन्हा याच मार्गाने बाबासाहेबांची गाडी परत येईल. आल्याबरोबर माझ्या मडक्यातलं पाणी त्यांना देणार, पाणी पाजणार आणि मग बाबासाहेब इथून निघून जाणार. एक दिवस झाला, तो रात्रभर वाट बघत तिथे उभा आहे, पण बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. दुसऱ्या दिवशी परत पाण्याचं मडकं घेऊन त्याच पनवेलच्या नाक्यावरती तो वेड्यासारखं बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत थांबला. बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. तिसऱ्या दिवशी परत तो थांबला, चौथ्या दिवशी थांबला. पनवेलकरांनी त्याला वेड्यात करायला सुरू केलं. अहो विचार करा, ज्याची हातात तोंडाची गाठ पडायचं मुश्किल आहे, ज्याची पोटं खपाटीला गेलेली आहेत, असा माणूस जर बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत असताना स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करत असेल तर या माणसाला काय म्हणावं? येण्यासारखं तो बाबासाहेबांना हाक मारतोय, बाबासाहेब परत या गरीबाच्या मडक्यातलं पाणी प्या आणि मग तुम्ही निघून जावा. पण बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. एक महिना उलटला पण बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही.
2 महिने उलटले, बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. नव्हे 1 वर्ष ओलांडलं, बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. वेड्यासारखं पाण्याचं मडकं हातात घेऊन तो लाकूड तोड्या त्या पनवेलच्या नाक्यावरती उभा होता. 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेले, 6 वर्ष गेले, 7 वर्ष गेले, सलग 7 वर्ष तो लाकूड तोड्या वेड्यासारखं पाण्याचं मडकं घेऊन त्या पनवेलच्या नाक्यावरती उभा आहे. बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. आणि 7व्या वर्षी त्याच पनवेलच्या नाक्यावरती पाण्याचं मडकं हातात घेतलेल्या अवस्थेत त्या लाकूड तोड्याचा तिथं मृत्यू झाला. त्याच लाकूड तोड्याच्या नावानं आज पनवेलच्या महानगरपालिकेने एक पाणपोई उभा केली आहे. त्याला नाव दिलंय सोनबा येलवे पाणपोई. त्या लाकूड तोड्याचं नाव सोनबा येलवे. एवढ्या वर्ष बाबासाहेब आंबेडकरांची तो वाट बघतोय. का माहित आहे? कारण त्या सोनबा येलवेला माहित आहे, अरे बाबा आज माझ्या हातात कुऱ्हाड आहे, मी लाकडं तोडतोय, पण भविष्यात माझ्या पोरांच्या हातामध्ये कुऱ्हाड नसेल, त्यांच्या हातात बाबासाहेबांच्या कृपेनं पेन असेल, पुस्तक असेल. आणि म्हणून 7 वर्ष तो बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत होता. वाक्य नोट करून घ्या. अनेकांना वाटतंय समोरच्या मडक्याच्या पाण्याला सुद्धा स्पर्श करता येणार नाही इतके कम नशिबी होते बाबासाहेब. नव्हे बाबासाहेब कम नशिबी नव्हते. मी तर म्हणतोय, अरे या महामानवाचा त्या मडक्यातल्या पाण्याला स्पर्श झाला नाही, ते मडक्यातलं पाणी किती कम नशिबी असेल. विचार केला पाहिजे आम्ही, ते पाणी किती कम नशिबी असेल. एवढ्या उंचीवरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एवढ्या उंचीवरचे की मी त्यांचं भाषण एका स्टेजवरती चालू असताना सुद्धा एक मळकटलेल्या अस्ताव्यस्त स्वरूपातला बाबा गर्दीत येऊन उभा राहिलाय. त्याच्या हातामध्ये साधा फुलाचा हार आहे. बाबासाहेबांच्या गळ्यात हार घालायला आलेला आहे. आणि तो बाबासाहेबांनी बघितलाय. बाबासाहेब म्हणतायत, बाबा तुम्ही स्टेजच्या खाली थांबू नका, थेट स्टेज चढून वरती आणि माझ्या गळ्यामध्ये हार घाला, तुमचा सत्कार स्वीकारायला मी तयार आहे. बाबासाहेबांना तो खालचा बाबा म्हणतोय, बाबासाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी काही स्टेजवर येणार नाही, तुम्ही स्टेज उतरून खाली यायचं, मी तुमचा सत्कार करणार. बाबासाहेब म्हणतात, अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळते का, स्टेज चढून वरती या, तो तुमच्या हातातला फुलांचा हार जो आहे माझ्या गळ्यामध्ये घाला, तुमचा सत्कार स्वीकारायला मी तयार आहे. खालचा बाबा म्हटला, बाबासाहेब मी काही स्टेजवरती येणार नाही, तुम्ही खाली या, तुमचा सत्कार मी करणार. बाबासाहेब म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळतंय का, तुमच्यामुळे माझ्या भाषणाची तार तुटते, तुम्ही स्टेजवरती या आणि माझ्या गळ्यामध्ये तुमचा फुलांचा हार घाला, तुमचा सत्कार स्वीकारायला तयार आहे. खालचा बाबा एक वाक्य म्हटला, बाबासाहेब तुमच्या स्टेजवर उभे ना, त्या स्टेजला पाय लावायची सुद्धा माझी लायकी नाही, तुम्ही खाली या आणि तुमचा सत्कार मी करणार आहे. आता बाबासाहेब स्टेजवर उतरून खाली आलेत. त्या बाबाने बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला, दोघांना एकमेकांना कडकडून मिठी मारली, गर्दीतला बाबा नाहीसा झाला. बाबासाहेब स्टेज चढून वरती आले. स्टेजवरच्या पुढाऱ्यांना कळलं, अरे खालचा बाबा बाबासाहेबांच्या स्टेजला पाय लावायची तयारी ठेवत नाही, तर आपली सुद्धा तेवढी पात्रता नाही. सगळे पुढारी स्टेज उतरून खाली गेले, त्या गर्दीमध्ये सामील झाले आणि बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकायला लागले. एवढी उंची आहे बाबासाहेब आंबेडकरांची. तो खाली आलेला बाबा काही साधा सुद्धा नाही. तो बाबा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगत होता, बाप हो बाबासाहेब शिकले म्हणून त्यांचा समाज शहाणा झाला. अरे बाबाने एक वेळ अन्न नसेल तरी चालेल, जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी घ्या, बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या, पण पोराले आधी शाळेत घाला, असं सांगणारे संत गाडगे बाबा होते. गाडगे बाबांनी बाबासाहेबांची उंची ओळखलेली आहे. तिथून पुढच्या आयुष्यात बाबासाहेबांचं जिथं भाषण चालू आहे ना, तिथं अख्ख्या महाराष्ट्राला कीर्तन करणारे हे गाडगे बाबा खाली मातीत बसून मांडी घालून बाबासाहेबांचं भाषण ऐकत असायचे. आणि गाडगे बाबांचं जिथं कीर्तन चालू असायचं तिथं 32 डिग्र्या मिळवलेला एवढा विद्वान माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं कीर्तन ऐकत असायचे. ही मोठ्या माणसांची मनं जुळलेली असतात, लक्षात घ्या. पण आमची मनं जुळत नाही, आमची मनं फाटली पाहिजे, त्याच्यासाठी आता देशामध्ये प्रयत्न चालू आहे. त्याच्यापासून आम्हाला लांब गेलं पाहिजे. आणि अनेकांना तरी बाबासाहेब जर लक्षात येत नसतील तर एका मिनिटामध्ये मी सांगतो, बरं का, वेळ थोडी घेतो मी, एका मिनिटामध्ये सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. बघा, या देशामध्ये जेवढी कोणी अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये जेवढे कृषी तज्ञ झाले त्या सगळ्या कृषी तज्ञांना ज्यांच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, तो कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये हजारो धर्मपंडित झाले, पण त्या धर्मपंडितांनी जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत, अगदी कुराण, बायबल, गीतापासून गुरुग्रंथ साहिबपर्यंतचे सगळे धर्मग्रंथ ज्या माणसानं मनापासून वाचले, चालले, तो धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढंच नव्हे, या देशामध्ये 6,500 जाती आहेत, हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत, पण मराठ्याला मराठ्याचा, धनगर बांधवाला धनगराचा, मातंगाला मातंगाचा, आदिवासीला आदिवासीचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा या देशातल्या सगळ्या जातींचा बारकाईने अभ्यास करणारा माणूस जर कोण असेल तर त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढ्या मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी गाजवली आणि त्या माणगावच्या परिषदेमध्ये एक राजा छत्रपती शाहू महाराज सगळ्या समाजाला समोर सांगताय,
अरे बाबांनो, कधी नव्हे ते पहिल्यांदा तुम्ही तुमच्या आयुष्यातला खरा खुरा पुढारी शोधून काढलाय. हा पुढारी फक्त तुमचा आणि तुमच्या कोल्हापूरचं नव्हे तर भविष्यात जाऊन अखंड भारताचं नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही. ते छत्रपती शाहू महाराज बोलून झाल्यानंतर पुन्हा बाबासाहेब बोलायला उठतायत आणि बाबासाहेब सांगतायत या महाराजांचा वाढदिवस भारतातल्या नव्हे जगातल्या सगळ्या अस्पृश्य समाजानं एखाद्या सणासारखा साजरा करावा. दुर्दैव साहेबांचा पहिला, त्यांच्या हयातीतला जगाच्या पाठीवरचा पहिला पुतळा तुमच्या कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभा राहिला. तो भाई माधवराव बागल नावाच्या एका मराठा व्यक्तीने उभा केला. माधवराव बागलांना सुद्धा माहित होतं बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या जाती धर्माचे आहेत. तुमच्या कोल्हापूरच्या बिंदू चौकात पहिला पुतळा तो, आणि त्याच पुतळ्याच्या पुढच्या बाजूला भाई माधवराव बागलांच्या समितीने दुसरा पुतळा उभा केला महात्मा फुलेंचा. आणि त्याच्या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम. कुठे आवाज बंद झाला? जय 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 भीम. जय जय जय